तर आज रात्री आम्ही इथं माझ्या मिस्टरांचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं. तर माझी आज तब्येत खराब असल्यामुळं तुम्हाला माझ्या आवाजामध्ये थोडासा फरक जाणवल. तिथं 12 वाजले होते. तर मी इथं माझ्या मिस्टरांना उठवते. 12 वाजता त्यांचं बड्डे विश करायचं होतं. देविका पण उठली होती, पण तिला झोपेमुळं तिला जास्त काही सुधरत नव्हतं, मग ती सारखं झोपायचंच होतं तिला. तर मी त्यांना उठवलं आणि त्यांना मी सांगत होते की बघा मी तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे. तर छोटंसं डेकोरेशन केलं ते त्यांना दाखवत होते. देविकाला मी 2-3 वेळा उठवलं, पण ती झोपतच होती. तर मग तिचे बाप्पा म्हणतात जाऊ दे तिला झोपू दे. मग ती परत झोपली आणि मग जेव्हा तिला मी केक दाखवला ना तेव्हा ती उठली. तरी मी ते लाईट बंद केली कारण डेकोरेशन केलं होतं तर तेच दाखवण्यासाठी. तर बघा किती छान वाटत होतं डेकोरेशन. तर बघा छोटंसं आम्ही असं प्लॅन केला होता, म्हणजे मी आणि माझी देविकाने मदत केली होती. तर मला ना माझ्या स्वतःच्या बड्डेपेक्षा माझ्या मिस्टरांचा बड्डेची खूप आतुरता असते. म्हणजे मी खूप दिवसांनी वाट बघत होते, कारण ते आपल्यासाठी दिवसरात्र काम करतो, मेहनत करतो. तर माझ्या बड्डेपेक्षा मला त्यांच्याच बड्डेची जास्त उत्सुकता असते. त्यामुळं मी त्यांच्या बड्डेची खूप दिवसापासून वाट बघत होते. पण तो आज फायनली दिवस आला. तर त्यासाठी मी छोटासा केक आणला होता आणि छोटीशी मेणबत्ती. तर ते तर काही मेणबत्ती जास्त वेळ राहिलं नाही, तर लगेच विझून गेली. तर ठीक आहे जाऊ द्या, पण झालं कामापुरतं भागलं होतं. तर मग आम्ही देविका उठली होती. देविकाने तिच्या पप्पाला केक खाऊ घातला. तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि सकाळी देविकाची तयारी. आज आमच्या देविकाच्या शाळेत फंक्शन आहे, तर तिथं तिच्यासाठीच मी इथं तिला जिजामाता बनवलं होतं. देविकाने तिच्या पप्पाचं ऑप्शन केलं बड्डे असल्यामुळं. तर बघू शकतात मी आमच्या जिजामाता खूप नाटकं करत होत्या. तिला मी शाळेत घेऊन गेले. तर तिचं बघून देविका पण आली, खुशी पण आली आणि तिच्या बहिणीसोबत ती पण नाटकं करायला लागली. तर ठीक आहे. तर बघा तिथं सगळेजण तिला खूप क्यूट म्हणत होते. देविकाला साडी घातली होती मी तिला घरीच. तर तिला जास्त वेळेस काही ठेवता येत नव्हतं, त्यामुळं तिथं 15 ऑगस्ट निमित्ताने वेशभूषाचा कार्यक्रम होता. सगळे छोटे कलाकार झाले होते. तर सगळ्यांनी छान असं सहभाग घेतला. तर खरंच खूप छान वाटत होतं. तर हे बघा शिवाजी महाराज ते लपले होते, त्यांना मला हाय करा, तर ते खूप लाजत होते. आणि ह्या आहेत राणी लक्ष्मीबाई. इथं खूप साऱ्यांनी वेशभूषाचं तयारी केली होती. तर कोणी जिजामाता, कोणी अहिल्याबाई होळकर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खूप सारेजण झालेले होते. तर त्यांचं बघूनच आपल्या शाळेचे दिवस आठवतात. हे चिमुकल्याला बघून तुम्हाला पण या चिमुकल्याला बघून तुमच्या शाळेचे दिवस नक्कीच आठवत असेल. तर तुम्हाला हे चिमुकले कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पुन्हा एकदा सांगते, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर उद्या आहे 15 ऑगस्ट, त्यासाठीच ही आज कार्यक्रमाची तयारी होती. आणि आमच्या देविकाची पण बघा इकडं खूप जोराने तयारी चालू होती. मेहंदी ती काढली होती, हातावर झेंडा काढला होता आणि तिचं बघून इकडं खुशी पण म्हणत होती मला पण काढायचा होता. तर तिच्या पण हातावर छान छोटे फुलं काढले. ती काही जास्त वेळ ठेवत नाही, लगेच 5 मिनटं ठेवून लगेच धुवून टाकत होती. तर आज सकाळपासून माझी तब्येत खूप खराब झालेली होती. डोकं दुखत होतं आणि ताप पण आलेली होती. देविकाला सकाळी कशी तरी तयारी केली आणि तिला शाळेत सोडलं. आणि तिथं पण जास्त वेळ काही थांबले नाही, मी फक्त 15-20 मिनटं थांबले. तिला घेऊन आले आणि तिला घरी घेऊन आल्यापासून मी आज सकाळपासून झोपलेलेच होते. तर देविका बोलत होती मम्मी तुझं जास्त दुखतं का? मग ती आणि खुशी माझं डोकं दाबत होत्या. तर खरंच ना मुलगी तरी एक तरी पाहिजेच घरात, कारण लक्ष्मी असते ती आणि आपली अशी काळजी पण घेते. तर बघा तिने मेहंदी काढली आणि लगेच धुवून टाकली, तरी पण थोडीफार रंगली. तर तिने माझी आज खूप काळजी घेतली, आज सगळं मदत केली. आणि खुशीने तर बघा आमच्या सगळं अंग ओलं करून घेतलं होतं. तिला मी म्हणत होते तू अंग ओलं केलं, मी आधीच आजारी, परत तू पण आजारी पडशील. पप्पाच्या पण ऑफिसमध्ये त्यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन झालं आणि मी घरी छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं. तर त्यांनी तिथं केक कापला त्यांच्या मित्रासोबत, सरांसोबत. रात्रीच्या जेवणासाठी मी फक्त खीर आणि वरण भातच बनवला होता, कारण माझी तब्येत खूपच खराब होती, त्यामुळं मला काही जास्त बनवता नाही आलं. तर इथं मी वरण बनवत होते. वरणमध्ये साधं सिंपल फक्त जिरे, मोहऱ्या, मिरच्या, लसूण, हळद, धने पावडर आणि मीठ एवढंच टाकलं होतं. तर इथं माझं वरण शिजून तयार झालं होतं की आम्ही लगेच आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथं चेकअप केलं. तर डॉक्टर बोलले आता खूप सारे पेशंट येत आहेत, तर आता डेंग्यूची साथ चालू आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या. हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे 15 ऑगस्टचा ब्लॉग आहे. तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. तर आमच्या सोसायटीनं झेंडावंदन चालू होतं. तर तिथंच आम्ही सगळेजण सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो होतो. तिथं सगळ्यांनी
पूजा ती करून घेतली आणि नंतर मग ध्वजवंदन केलं, राष्ट्रगीत गायलं सगळ्यांनी. तर अशा प्रकारे आम्ही इथं आज 15 ऑगस्ट निमित्त सगळे जमा झालो आणि छान असं सगळ्यांनी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस सेलिब्रेशन केला. तर हा दिवस सगळ्यांसाठी खूप खास आहे. तर भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.